Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Nevangel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज मी चाललोय हॉस्पिटलला. आज आहे सॅटर्डे. नायसाला सुट्टी आहे. मीटिंग चालू आहे. इथे अभि आला आहे. गुड मॉर्निंग. रचनाला बघायला आलोय सगळे फळं घेऊन. फळं मी पाणीच फळं मला दिसतोय. मी खातो ना. चलो चल आईला मध्ये ड्रॉप करणार आहे मी. चलो बाय, काळजी घे. आई तुम्ही कुठे झाला एक्झॅक्ट? हॉस्पिटलमधून निघालोय. आता मी चाललोय रचनाला पिकअप करायला पनवेलवरून, आणि मग तिथून मग आम्ही जाणार आहोत ठाणे. सो फायनली आय हॅव रीच्ड. रचनाची वाट बघतोय. चलो हॅलो. सो सनी आला आहे हॉस्पिटलमधनं. विचारायची खूप धावपळ होतीये, जेवला पण नाही. सो आम्ही ॲक्च्युली आम्हाला आज 2 इन्व्हिटेशन्स आलेत. एक आहे पनवेलमध्येच आणि एक आहे ठाण्यामध्ये. आणि असं झालं की कसं मॅनेज करायचं, म्हणजे खूपच आम्ही असं डिलेमामध्ये होतो दोघं पण, की कसं होणार, कारण दोन्ही जागेवर जायचं आहे. कसं बट ठरवलं की सगळं काही पॉसिबल आहे असं म्हणतात ना. आणि काय माहिती आहे का, दोन्ही फंक्शनचं टायमिंग पण एकच आहे, 7 वाजता. सो एक जे फंक्शन आहे ते पनवेलमध्ये, जे की आहे ऋषिकेश, माझा जो स्कूल फ्रेंड आहे त्याच्या मुलाचाच नेमिंग सेरेमनी आहे. सो ते एक आहे. आणि दुसरं जे आहे ते आहे ठाण्यात, म्हणजे रंजिता ताईच्या मुलीचं, म्हणजे ओवीचं बर्थडे, 10th बर्थडे. आणि तिने काल फोन करून सांगितलं की या तुम्ही. आमचं असं झालेलं की कसं आपण हे मॅनेज करणार. मी तिला पहिले नाही म्हटली. मी बोलले की नाही, पॉसिबल नाही होणार, कारण एक पनवेलमध्ये एक ठाण्यामध्ये, आणि ट्रॅव्हल कसं करणार आम्ही. मग नंतर दुपारपर्यंत तरी नाहीच होतं, पण सनीचं होतं की आपण जाऊया. तर मग मी तिला म्हटले की ठीक आहे आपण जाऊ. मग आम्ही आता निघालोत. मी म्हटली की सर्वात आधी आपण ठाण्याला जाऊया, तिथे त्यांना भेटू, विश करू आणि निघूया. म्हणजे असं त्यांना सुद्धा बरं वाटेल की आम्ही आलो, त्याने एवढं इन्व्हाइट केलं ना, तर कसं तरी वाईट वाटत होतं की अरे एवढं इन्व्हाइट केलं आणि आम्ही जात नाही आहोत. मग आता आम्ही जाऊ, फटाफट विश करू, भेटू आणि निघू, आणि मग इकडे पनवेलला येऊन तो फंक्शन अटेंड करू, असा आमचा प्लॅन आहे. आणि मध्ये आम्ही वरुण मामा आणि मामीला पण भेटणार, असा आमचा प्लॅन आहे. तर बघू कसं आम्हाला टाईम मॅनेज होतं. सो नाहीसा पण थकली बिचारी, सकाळपासून झोपली आहे ती. हे आहे तुमचे सनी दादा. सनी आहे असा म्हणून पॉसिबल आहे, कारण हे एकाने नाही होत. जर हे माझ्या मनात असतं किंवा त्याच्या फक्त मनात असतं, पण पार्टनरच नाही म्हणतंय, तर हे नाही पॉसिबल होईल. म्हणजे आमच्या दोघांचं ॲक्च्युली तसं आहे की कोणाला नाराज नाही करायचंय. मी तर आईला बोलली पण, नाही गं आई मला नाही जमणार, मी कसं जाऊ, म्हणजे ठाण्याला ट्रॅव्हल एवढं आहे आणि त्यात ट्रॅफिक. पण नंतर आठवलं की अरे अटल्स येतोय, आपण फटाफट निघू. आणि ठाणा संध्याकाळच्या टायमात खूप ट्रॅफिक होतं, म्हणून आम्हाला ट्रॅव्हलिंग मेन प्रॉब्लेम होता, बाकीचं काय नव्हतं. पण ठीक आहे. सो चला भेटू, पोचूच आता आम्ही थोड्या वेळात. मला वाटतं आम्ही करू मॅनेज, है ना, होईल ना. त्यात कपडे दोन्हीकडे वेगवेगळे आहेत, मला नाही माहित. मी ह्यांचं ठीक आहे, मुलांचं हे आपलं किती गडबड असते. बघू चला. 7 वाजले आहेत. 6:25 आम्ही बरोबर पोचलोत. पण आता काय करायचं, 7चा बर्थडे.
आणि त्याच्या आधी आम्ही काय करायचं कळत नाही. EV-ला आमच्या चार्जिंग आहे 28%, बिकॉज प्लॅन नव्हता ना एवढं लांब यायचं आहे, म्हणून सनीने काय एवढं चार्जिंग माहीत नाही काय होणार आहे. आणि काय करूया पहिले रणजित दादाला फोन कर, विचार काय स्टेटस आहे. तू स्टेटस काय आणि नसेल तर पहिला मामा मामीला भेटू, आधी गाडी EV-ला चार्ज करूया, EV-ला चार्ज करूया. कोडमला पार्क करू. मी तेच तुला म्हणते, आपला पण दुसरंच आहे जन्म, म्हणून आपला तीन जन्म होता. तीन जन्म. अगं मी म्हणते तू कुठेस? आता मी घरी बस निघते, आता इकडे 2 मिनिटावरच हॉल आहे ना. हा, कारण मी ठाण्यात आलीये. मी हा, बस 2 मिनिटावरच हॉल तू आहे. मला बोललीस म्हणून आम्ही आलो. आम्ही भेटणार, जास्त वेळ नाही थांबणार, कारण मला तिकडे पण फंक्शन अटेंड करायचंय. सो आम्ही भेटू आणि निघू. चालेल, ठीक चालेल. आहे. मी लगेच 2 मिनिटातच हॉल जवळ. हा तू ये, मी पोचतेच. ओके. ठीक आहे, चल. हा बाय. हा, हा. ती 2 मिनिटावर आहे तिचा हॉल. Happy birthday, Mama पुढे. And the birthday girl is looking beautiful. अजून एक पीस आहे इथे पण तो आला नाही. माझा बर्थडे बर्थडे कोणाचा आहे? माझा बर्थडे मी फोन दे ना. मी मस्त. दादा कुठे? दादा नाही, दादा सांग तू नको येऊ, माझा बर्थडे आहे ना. ऐसा नहीं बोलने का, कुछ भी ऐसा लोग क्या कहेंगे, ऐसा कुछ भी बोलूंगी तो. So Ovi's birthday stage is getting ready. चीफ गेस्ट आले. 5:30 वाजता ट्रॅफिक घोडबंदरचं ट्रॅफिक. तुमच्या आधी आलो आम्ही. मीला लिफ्ट दिली ना आता. गेट पासून इथपर्यंत. बर्थडे गर्ल. Nice. Wow, nice. Nice. 2 मिनिटात पोहोचलो बोला, मला बोलले 2 मिनिटात पोहोचतो मी. बाबू आम्ही ना निघतो, आम्हाला ना एक फंक्शन अटेंड करायचं दुसरं पनवेलला. ते मम्मासाठी आणि तुझ्यासाठी आम्ही खास आलो. तुझ्यासाठी आले बर्थडेला. आपण तिथे काढूया, तिथे हा, छान तिथे आहे. जाऊया. अच्छा तिकडे गेलं. हो हे छान दिसतंय. आता कम्फर्टेबल आहे ना? हा मागे कम्फर्टेबल आहे ना आता? फोटो काढतात ना, तू शांत बस ना. माझा बर्थडे होता ना. का घ्या विचार, एवढा धावपळीमध्ये माझ्यापेक्षा जास्त ड्युटीवरनं आलेला आहे तो. आणि आमचा MRI आज होल्ड केला आम्ही. खास इकडे येण्यासाठी MRI होल्ड केला. हॉलवर ठेवला MRI. चला भेटू लवकरच. मोठी ट्रिप बाकी आहे आपली. दादांना सांग, Yeah. दादांना सांग. मोठी ट्रिप बाकी आहे. हे बघ, मोठी ट्रिप बाकी आहे. तर बाकी अर्चना आणि सनी. फायनली भेट झाली. माझी आई भावाची बायको. नमस्ते. आम्ही ओळखतो. ए हाय. काय बोलू बर्थडे कोणाचा? अरे विसरली काय? थांब चष्मा काढतो. एवढं सुंदर दिसलं की मग विचारायला लागलं. अरे, cutie pie. असं नाही बोलायचं, दादा पण सुंदर दिसत आहेत. दादा बघा
कसल्या हँडसम दिसतात. नातीचा Oh बर्थडे my God. नाही, नाही. आम्ही निघतो. आम्हाला अरे please, function आहे आम्हाला घेऊन जा ना. पनवेलमध्ये. नाही, नाही. 7चं फंक्शन होतं पण तुमच्यासाठी खास इथे आला. खास, खास. आता आम्ही परत जाणार आणि पडेल. तो माझा चाइल्डहुड फ्रेंड आहे, त्याच्या मुलाचं बारसं आहे. Thank you so आम्ही आता much. सतत लगेच सतत केलं. Thank you. रंजिता भेटली ना. हो, हो. food आहे तर फोटो वगैरे काढले वरती. next time मला हवं आहे. पुढं- माझ्याकडून पुढचा पुढे येस येस येस. मागच्या वेळी पनवेलचा ह्यांचा पाहुणचार होता ना तुमचा अरे हो नेक्स्ट टाइम तुमचंच आहे का? आपला राहिला ना त्या दिवशी 3 जण आहेत तीन जण आहेत. ठाणे. करूया चला. आणि लवकरच आम्ही आणखी नवीन प्लॅन करतोय येस करिअर येस. सोबत. बोललो. नाही, आपल्याकडून कोण? Top secret. चला छान वाटलं भेटून. लास्ट ते लाचकी टेबल. आजीला काय? चालली की एकदम झंगाट. वेगळीच असते हा. आपल्याला पाण्यात बुडवणार अशी पाकडून पाय बरं आहे ना तुमचा? मी ऍक्च्युली ट्रिपला गेलो ना म्हणून पाय बारा झाला. घरी थांबलो असतो तर अजून दुखला. नाही अजून मग तिकडेच जायचं. दुर्लक्ष झालं. कोस्ट राईड चालू आहे. ठाण्यावरून आता आम्ही नेक्स्ट स्टॉप घेतला आहे ठाण्यालाच होतं. ठाण्यालाच. नेक्स्ट स्टॉप मामीकडे, वरुण मामाकडे, कारण मामीला मामी बरं जरा नव्हतं, मामीला बरं नव्हतं, hospitalized हॉस्पिटलाइज्ड होती. होतं. आता एवढं जवळ आलं तर I guess पुढून आहे ना एंट्री. बर्थडे अटेंड केला. काय म्हणते, कशी आहेस? अरे मैत्री मावशी. मैथिली मावशी. मला कोण बोललंय? मामा वरून मग बोला सुजी मावशी थांबली असेल जा. हे तू घेतलं काय गिफ्ट? आम्हाला अजून नेमिंग सेरेमनी बघू gift. पनवेलला. तुम्ही गाडी कुठे लावली पोरं नाही ही काय इकडे आम्ही बाहेर लावले बाहेरच लावली. बाहेरच. हो, बाहेरच. आमची आहे गाडी तिथे पण ती नाही बघितली मी. आम्ही सटकलो. चला तुम्ही वर. नाही आम्ही चाललो आमचं सगळं ठीक आहे. सगळ्यात सर्वात जास्त धावपळीची चालली ती सनीची बिचारायची. काय? प्रॉपर लंच पण नाही केलंय. माझ्यासाठी काय काय किती कुठे कुठे पळतोय. काय म्हणता? कसे आहात सगळे? अरे हे अजून नाही आले आमच्या मला वाटलं आता पोहोचतील. आम्ही फाल्गुनी आम्ही फंक्शन मला मी तर किती धावते बोल. मला पाय एवढं दुखतं मी हिल्स घालून धावते तरी. मी एवढे कपडे बनवले. पेशंट काय म्हणते मी बोलली वेलकम छान करताय. आता तर बोलते तिकडे काय फोनवर बोलत जे एवढे बिफोर टाइम हॉलवर रंजिता ताई आणि ते 7 डॉट होते ते हॉलवर. आम्ही काय ते देऊ ना. अनुकृती होती. नाईस. रेडी टू गो. आता नेक्स्ट स्टॉप स्टॉप खूप लांब आहे पनवेलला. पोहोचून. आपल्याला डाऊटफुलच आहे. 10 नाही, साडे असू दे तरी जाऊ. ऋषीला वाईट नाही वाटायला पाहिजे. सो रंजिता ताईच्या इथे गेलो आणि ती आलेली म्हणजे ऑन टाईम ती होती म्हणून भेटता आलं. दादांना भेटता आलं, उमेश दादांना भेटता आलं. प्रणिता ताई वगैरे हे नाही भेटले. अभि फाल्गुनी आत्ता इकडे भेटले मामीला भेटायला आलेले म्हणून. आणि ओवी एवढी सुंदर दिसते ना. ओवीचा जो ड्रेस आहे तो क्रिएट केलेला आहे म्हणजे बनवला आहे मिगा फॅशन ह्यांनी, म्हणजे उमेश दादांचं जे आहे इन्स्टिट्यूट त्यांनी बनवलं. आणि एवढं सुंदर. मेन म्हणजे मला एक गोष्ट आवडली ते म्हणजे कलर. कारण आजकाल ना मुली ते एकदम पेस्टल कलर्स आणि ते पिंक कलर ना तेच ते युनिकॉर्नचे जे कलर्स आहेत ना तेच प्रिफर करतात. पर्पल कलर पण हिने मस्त ऑरेंज कलर मला खूप आवडलं. आणि ती एवढी गोड दिसत होती ना. ऑलरेडी एवढी गोंडस आहे. सो परत एकदा वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे ओवी. सो तिथे झालं, भेटलो वगैरे आम्ही त्यांना. आणि मग नंतर इथे आलो, इथे मामीला वगैरे भेटलो. आणि आता आम्ही निघालो आहोत. खूप ट्रॅफिक आहे. वाजलेत 8:30. वी डोंट नो आम्ही कधी पोचणार की आहोत की नाही टाईमवर हे पण नाही माहिती. लास्ट गेलो तरी चालेल बिकॉज नाराज नाही करायचं आहे कोणाला. सो वी आर जस्ट ट्राईंग अवर बेस्ट. बघितलं गेलं तर डिस्टन्स खूप कमी आहे पनवेल ठाणे, बट जस्ट बिकॉज ऑफ ऑल दिस ट्रॅफिक ना तो डिस्टन्स एवढा वाढलाय. आता मी जस्ट इकडे आम्ही आहोत वसंत विहारला. इथून आम्ही मुलुंड टोल नाका इज जस्ट 6 to 10 किलोमीटर्स आणि त्याला तिकडे जायला लागतंय 40 मिनिट्स. किती ट्रॅफिक आहे म्हणजे बापरे, खूप ट्रॅफिक आहे. असो सो चला बघूया, लेट्स सी. आम्ही सगळं चांगल्या मनाने करतो आणि मला असं वाटतं देव म्हणजे बाप्पा आहे आमच्या बरोबर आणि आम्ही नक्कीच टाईमवर पोहोचू आणि कोणाला नाराज नाही करणार. त्यात एक मोठा चॅलेंज म्हणजे आता आहे चार्जिंग 25
पर्सेंट. ही ट्रॅफिकमध्ये ना गाडी खूप छान चालते. ही 25% उद्यापर्यंत पण चालेल जर ट्रॅफिक, कारण स्लो ह्याच्यावरती गाडी खूप मस्त लाईक जास्त कन्झ्युम नाही करत त्याची बॅटरी. बट द मोमेंट तुम्ही फास्ट चालवणार तर ते तेवढं मग फटाफट कमी होतं. सो हा पण एक आम्हाला चॅलेंज आहे. पोचू लोणावळ्यावरून आम्ही आलेलो 26 है ना 2% मध्ये, म्हणजे 2% फक्त कन्झ्युम केलेलं बॅटरीचं आणि तिकडून आम्ही आलेलो. सो हे तर नक्कीच आम्ही पार पडू. आणि जसं मी म्हटली की जेवढं पॉझिटिव्ह राहाल, जेवढं चांगलं वागाल, जेवढं चांगलं राहाल सगळ्यांबरोबर, तेवढंच चांगलं आपल्याबरोबर होणार आहे. आणि बाप्पा बघतोय. वाजलेत 9:56. फंक्शन संपलेलं आहे. सगळ्यांना थांबून ठेवले. थांबा जेव्हा आरामशीर आरामात जेव. ती बोलते काय मी थांबायलाच लागेल सगळ्यांना. बोलते तिने सगळ्यांना थांबायला सांगितले. आय नो वी आर लेट काय, पण आम्हाला इव्हीनी पण साथ दिली. ट्रॅफिक आम्हाला खूप लागली, खूप म्हणजे ठाण्यामधनं निघाल्यानंतर मला वाटतं आपण तुर्भेपर्यंत ट्रॅफिकच होती. मग नंतर जसं आम्ही पुढे आलो तर ती सुटली ट्रॅफिक. आणि इव्हीने साथ दिली. जसं मी म्हणत होती 17% आहे. आता आम्ही पोचलो कळंबोलीला पोचू आम्ही. आणि बेस्ट पार्ट म्हणजे आता वी डोंट हॅव टू गो इन सर्च ऑफ चार्जिंग. इथे लावायचं आहे. कारण त्यावेळेस आमचं सोसायटीचे जेवढे पण होते ते सगळे फुल असायचे. मग आम्हाला आमच्या बाहेर शोधावं लागायचं. आता आमचा पर्सनल आलेला आहे म्हणून ते एक रिलॅक्स वाटतं. पोचलो. शिव्या देणारे आम्ही ऋषिकेश खूप शिव्या देणार. हॅलो आले क्यूटी बेबी. काय म्हणते आणि शो हायजॅक करतात. म्हणजे इथे ज्यांचा उत्साह आहे त्यांचा सोडून आम्ही ट्रॅफिक मध्ये अडक. कशी करायची दाखवा. गेला काय बघ कुठे गेला होता कार्यक्रम? ठाण्याला काय होता कार्यक्रम? म्हणजे हो नाहीसा फायनली बेबीचा आम्ही पण नाही आला.
काही नाही हे पुढे नवीन आलं आणि नंतर मग असे दाखवतात आम्ही तिघांची वाट बघतोय. तुम्ही तिघी जर आलात ना तर उठेल छोट्या आवाजाने काय नाही होणार. फोटो रोहन येतो बघ मम्मा मम्मा बाकी काय म्हणतात तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू छान नाव आहे अवधूत मस्त नाव. कॉंग्रॅच्युलेशन. पण तुम्ही आलात त्यामुळे मी काय आणि आता उद्या एक एक मिनिटाचे अपडेट्स दे. सगळं सांग काय चाललंय का खाली हॅपी हॅपी हॅपी. कारण जे प्लॅन केलेलं तसंच तसंच झालं. सगळे थांबले माझे मित्र मैत्रिणी आणि त्यांना थांबायलाच होतं. थांबायचंच म्हणजे थांबणं गरजेचं होतं त्यांना. आणि ऐकणार नाही म्हणजे काय आणि सगळे प्रेमळ आहेत. नाही सगळे आमचे फ्रेंड सगळे तसे छान प्रेमळ आहेत. अजिबात कोणाचे कटकट नाही काय नाही. वेट पण करतात. नाहीसा पण किती खुश झाली आणि सगळ्या मुलांनी पण तेवढीच धमाल केली. म्हणजे आम्ही हार्डली किती 15-20 मिनिटासाठी असो पण आम्ही फुल धमाल केली. ते ग्रुप फोटो काढला. मस्त खाल्लं पिल्लं. सगळे थांबलेले जसं फोटो बिटो काढला मग ते गेले कारण खूप लेट पण झालेलं आहे. आता 11:15 वाजले. सो मस्त झालं. म्हणजे आता ना छान वाटतंय ना सनी. जसं प्लॅन झालं होतं केलं आपण तसं तर तसं झालं. दुपारी तेच विचार होतं की मी नाहीच म्हणत होती पण मग नंतर मन खायला लागलं. पण मला फक्त बायकोचं साथ पाहिजे. मन खायला लागलं की अरे यार नाही कारण रंजिता ताईंनी एवढं प्रेमाने काल फोन केलेलं. ऑलरेडी तिने मेसेज केलेला आम्हाला सगळ्यांना. मग प्रेमाने फोन केलं की बघ ना ग ट्राय कर ना. पण मग मी तिला म्हटले की अगं लांब असं. तर ठीक आहे मनात जर इच्छा असेल ना तर आपण कुठेही पोचू शकतो. फक्त इच्छा असणं गरजेचं आहे. आणि जर दुसऱ्यांना हॅपीनेस देता येत असेल दॅन वाय नॉट. आपण ट्राय तर नक्कीच करू शकतो. वी जस्ट ट्राईड अवर बेस्ट. आणि नवरा आता मला गाडीतनं बाहेर काढतोय. ईव्हीनी खूप साथ दिली. 15% आहे गाडी आता आणि आता तो चार्जिंगला लावेल. उद्यापर्यंत ती 100% होऊन जाईल. पावर इज चार्जिंग इन द कार. माझ्याशी फ्रेंड्स बोलतात. ह्यांचे वेगळे स्टॉक्स आहेत बाबा सगळे. आता परत आम्ही सगळ्या उद्या भेटणार आहोत. आणि पण मस्त म्हणजे मन एवढं छान असं प्रसन्न झालंय ना की जे प्लॅन केलं तसं झालं. येस पाय दुखतो आहे. जेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यात गडबडीत होती ना त्यात मला नाही जाणवलं कारण उभं राहते तेव्हा मला नाही जाणवत. बट द मोमेंट आय सीट ते मला फील होतं. आणि आता आहे दुखायला लागले. आता ते कळेल बेडवर गेल्यानंतर काय होईल अजून. एनिवेज अभि फाल्गुनीला पण मिस केलं. ऋषी तेच म्हणत होतं की अभि फाल्गुनीला सांग का नाही आले यायला पाहिजे होतं. पण मी ठीक आहे तर
ज्ञानू पण आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांना घाई करून पण फायदा नाही. ते लेट पण आले ठाण्याला ॲक्च्युली. आत्ता पण ते अजून निघाले नाही आहेत कदाचित. बट मस्त गेला आजचा दिवस. जसं प्लॅन केलेलं तसंच गेला आहे. हां बोला. आणि ना मला ज्ञानूसोबत खेळायचं होतं पण आम्ही पटकन गेलो होतो. मी तुला ऑप्शन दिलेला. मग जसं फाल्गुनी बोलली की तिथे अर्जुन असेल. अर्जुन होता? हो सावी वीरा अर्जुन. मी अर्जुनला नाही फक्त सावी विरालाच बघितलं. तर मग हिला लगेच मन असं झालं की नाही नाही मला जायचंय. हे सगळं फ्रेंड्स झालेत ना आता. स्कूलमध्ये पण यांचं भेटणं वगैरे होतं. खूप लेट येला आणि तुम्ही दोघं येणारच नाही. ए तुम्ही दोघं येणारच नाही. हा लेट झालं असं. हा 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 अच्छा तुला सोडून आम्ही येणार नाही असं म्हणते तू. असो. सो चला छान वाटलं. छान गेला दिवस. जेवढ्यांदा बोलेल तेवढं. कारण ना मलाच माझं बिलीव्ह नाही होतं की आम्ही एवढं सगळं फटाफट सगळ्यांना भेटलो. आणि तेच म्हटली ना की जर कोणाच्या चेहऱ्यावरती आपल्यामुळे एक स्माईल येत असेल आणि त्यांना छान वाटत असेल देन वाय नॉट. का आपण ट्राय नाही करू शकत. नक्कीच ट्राय करू शकतो. इच्छा असेल तर सगळं काही पॉसिबल आहे. चला नवऱ्याने आता गाडी लावलेली आहे चार्जिंगला. आता आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.